विद्यार्थी मित्र, मागील व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरला सुरुवात केलेली होती आणि त्या चॅप्टरमध्ये आपण सगळा थेरॉटिकल पार्ट जो आहे, जो रिलेटेड टू कॉम्प्लेक्स नंबर आहे, तो संपूर्ण पाहून घेतला होता। त्यात आपण इमॅजिनरी नंबर त्याची डेफिनेशन जी आहे ती पाहिली, त्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर त्याचीही डेफिनेशन पाहिली। कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल पार्ट ऑफ झेड असतो, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड असतो, तेही आपण पाहिलेलं आहे। तो a+ib च्या फॉर्ममध्ये असतो, तेही आपण बघून घेतलं। त्यानंतर त्याचे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहिले, त्यात आपण सुरुवातीलाच इक्वेलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स असेल, त्यानंतर कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे, ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, स्केलर मल्टिप्लिकेशन, असे बरेचसे प्रकार आपण पाहिले। त्यानंतर आपण पॉवर ऑफ आय देखील पाहिला आहे आणि या संपूर्ण जो पार्ट आपण पाहिला त्या पार्टचा आपण प्रॉपर्टीज देखील पाहून घेतल्या, जे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना इथे आपल्याला त्यांचा यूज करायला लागणार आहे। तर अशा प्रकारे हा सगळा संपूर्ण बेसिक पार्ट जो आहे त्याच्यावर आधारित आपण आता हे जे काही शिकणार आहोत, एक्सरसाइज 1.1 या ठिकाणी आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा यूज करायला लागणार आहे। तर आपण बघूयात पहिलं एक्झाम्पल। या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील आणि आपल्याला बेसिक माहिती असेल तर ही एक्सरसाइज अगदी सोपी आपल्याला जाणार आहे। तर त्यात पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आहे सिम्प्लिफाय। एक्सरसाइज 1.1 मध्ये पहिलं एक्झाम्पल फक्त सिम्प्लिफाय म्हणून दिलेलं। आता यापूर्वी आपण अंडररूट काढलेले आहेत, स्क्वेअर रूट काढलेले आहेत नंबरचे, आणि आपल्याला माहिती पण आहे की कोणाचा स्क्वेअर रूट काय आपण कसा काढतो किंवा स्क्वेअर रूटची डेफिनेशन काय आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। फक्त आपण यापूर्वी स्क्वेअर रूटच्या निगेटिव्ह साईन पाहिलेली नव्हती। निगेटिव्ह साईन असताना स्क्वेअर रूट कसा काढला जातो ते आपण पाहिलेलं नव्हतं, म्हणून आपण ते आता या ठिकाणी पाहतोय। आपली बेसिक डेफिनेशन जर आपण इमॅजिनरी पार्टची पाहिली, डेफिनेशन जर पाहिली तर त्यानुसार इथे अगदी इझी तुम्हाला ते समजणार आहे। आपण आधी लिहूयात अंडररूट -16 + 3 अंडररूट -25 प्लस अंडररूट -36 मायनस अंडररूट -625 याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे। हा अंडररूट जो आहे तो -1 ठेवतो आणि अंडररूट 16 ला लिहितो। हा 3 हा अंडररूट -1 वेगळा केला आणि अंडररूट 25 वेगळा केलेला आहे। त्यानंतर इथे देखील तसंच प्लस अंडररूट -1 वेगळा, अंडररूट 36 वेगळा, तसंच इथे मायनस स्क्वेअर रूट ऑफ -1 वेगळा आणि स्क्वेअर रूट ऑफ 625 वेगळा लिहिला। याला आता फक्त व्यवस्थित लिहायचा, हा आपला आय असणार आहे आणि हा 16चं स्क्वेअर रूट जे आहे ते 4 आहे, हे आपल्याला माहिती आहे। प्लस 3 हा देखील आपला आय आहे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये, ज्याला आपण इमॅजिनरी नंबर असं म्हणतो। हा अंडररूट 25 जो आहे ते स्क्वेअर रूट जे आहे ते 5 लिहितो, म्हणून तो 5 लिहिला। हा देखील आय असणार आहे आणि याचं स्क्वेअर रूट 36 मायनस हा देखील आय असणार आहे आणि याचं स्क्वेअर रूट आहे 625। अशा पद्धतीने याला फक्त व्यवस्थित जर लिहिलं 4i प्लस 5 15 15i प्लस 6i आणि हा -25i असं जर लिहिलं आणि याची सगळ्यांची आपण ऍडिशन करूया। आता इथे जे ऍडिशन मध्ये आहे ते हे आहे, तर हे 6 + 4 + 6 जे आहे तुम्हाला टोटली 10 मिळाले। 10 + 25 10 + 15 25, हा 25i मिळतोय आणि हा 25i आणि फायनल त्याला सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्याला मिळतो आहे तो 0। हे असणार आहे आपलं फायनल आन्सर। सेकंड बघूया आता, राईट द कॉन्जुगेट्स ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स। त्यात आपण कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किंवा कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन पाहिली मागच्या व्हिडिओमध्ये। त्यात आपण म्हटलं होतं की इथे ज्या ठिकाणी आय असेल, म्हणजे ज्या ठिकाणी इमॅजिनरी नंबर असेल, त्या नंबरला जी त्याच्या समोरची साईन दिलेली असेल ती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, जी साईन दिली असेल तिची ऑपोजिट साईन घेऊन आपण जो नवीन कॉम्प्लेक्स नंबर लिहितो त्याला आपण म्हणणार आहोत त्याचा कॉन्जुगेट। तो आपण झेड बारने दाखवतो असं आपण पाहिले आहे। समजा इथे आपण याचा जर काढायचा असेल आपल्याला, तर कॉन्जुगेट ऑफ फर्स्टचा कॉन्जुगेट ऑफ 3 + i जो दिसतोय, 3 + i याचा कॉन्जुगेट जो आहे म्हणजे इज झेड बार। समजा याला आपण झेड जर मानला, याला जर आपण झेड मानला तर झेड बार इज इक्वल टू तुम्हाला मिळणार आहे इज इक्वल टू 3 - i। फक्त साईन चेंज करायला लागणार आहे, पण लक्षात घ्या की फक्त इमॅजिनरी पार्टची साईन चेंज करायची आहे, बाकी इतर जो आपला रिअल पार्ट आहे त्याची साईन चेंज करायची गरज नाही। नंतर बघूया फोर्थ, बाकी एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्याच वेळी। इथे बघा, इथे काय दिसतंय, कॉन्जुगेट ऑफ झेड म्हणजे झेड आपण मानला -√-5, हा नंबर आपला इमॅजिनरी पार्ट आहे, म्हणजे हा √5i आहे ऍक्च्युअली। मग याची साईन चेंज करायची आपल्याला, तर आपण ऍज इट इज त्याला फक्त काय करायचं, तो जो दिसतोय बाहेर तिथे बाहेरची साईन आहे ती निगेटिव्ह होती, तिला आपण पॉझिटिव्ह करून टाकली आणि या ठिकाणी संपलेला आहे। नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 5। आता हे जे 5 दिसतंय, 5 मध्ये फक्त 5i दिसतोय, त्याचा कॉन्जुगेट जर आपल्याला काढायचं असेल, कॉन्जुगेट ऑफ z = 5i इज, याचं कॉन्जुगेट कसं असणार आहे, डायरेक्टली
झेड बार इज इक्वल टू -5i, कारण तो इमॅजिनरी नंबरच आहे, त्यामुळे विषयच नाही. तर पुढे बघा, आणि समजा एखाद्या वेळेला फक्त सिंगल रिअल पार्ट दिलेला असेल, रिअल पार्ट ऑफ झेड फक्त दिला असेल तर त्याचा आपण कॉन्जुगेट जो आहे तो स्वतः तोच येतो. आपण ती प्रॉपर्टी पण त्याची पाहून घेतलेली आहे. त्यानंतर बघा 6, त्याच्यामध्ये पण काही बघा, कॉन्जुगेट ऑफ झेड इज इक्वल टू √2, म्हणजे तो स्क्वेअर रूट मध्ये जरी असला तरी सुद्धा आपल्याला त्याचा कॉन्जुगेट करत असताना ज्या ठिकाणी आय ची टर्म आहे त्या टर्मच्या पुढील जी पण साईन आहे ती आपल्याला ऑपोजिट करायची आहे. इकडे जी दिलेली होती पॉझिटिव्ह, तिकडे दिली निगेटिव्ह. एक मार्काचे एक्झाम्पल्स आहेत, येऊ शकतात. तर पुढे बघा, लास्ट 8, इथे काय म्हटलं, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा आहे, त्याचा कॉन्जुगेट करायचा आहे. कॉन्जुगेट ऑफ झेड इज इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा इज झेड बार इज इक्वल टू कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. इथे फक्त आय सी निगेटिव्ह टर्म आहे, म्हणजे इमॅजिनरी पार्ट जो आहे त्याचाच आपल्याला फक्त साइन बदलायची असते किंवा अपोजिट करायची असते. या ठिकाणी ते संपलेलं आहे. बाकीचे याच्यातले काही जे रिमेनिंग एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता, करून घ्यायचे. तर पुढे बघा, एक इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असा पार्ट आपण शिकलेलो आहोत. त्यानुसार आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. काय म्हटले पहा, फाइंड ए अँड बी. ए अँड बी फाइंड करायचा आहे. इफ तुम्हाला काहीतरी रिलेशन दिलेलं आहे आणि त्याच्या आधारावरती तुम्हाला ए आणि बी फाइंड करायचं आहे, तर अशा वेळेला आपण त्यांचे जे कम्पॅरेटिव्हली पाहतो, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट यांचं इक्वेटिंग आपण करतो. इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. आपण रिअल आणि इमॅजिनरी पार्ट यांचं इक्वेटिंग जर केलं तर आपल्याला इथे रिअल पार्ट, म्हणजे इथे हा 4 रिअल पार्ट आहे, तर तोच इथे याचा रिअल पार्ट जर 4 आहे तर तोच इथे याचा रिअल पार्ट a + 2b आहे. आणि हा ज्या ठिकाणी आय आहे त्याचा कोएफिशियंट जो दिसतोय 6, 2a आणि 6 हे त्याचे इमॅजिनरी पार्ट त्या ठिकाणी आहे. तर मग ते आपण इक्वल करू शकतो. तर इथे त्याच्यानुसार a + 2b इज इक्वल टू 4 मिळणार आहे आणि 2a इज इक्वल टू 6 मिळणार आहे. बाय कम्पेअरिंग आपण जर रिअल आणि इमॅजिनरी पार्ट कम्पेअर केले तर यावरून a सहज निघेल, 6/2 होईल आणि ऑफकोर्स a इज इक्वल टू तुम्हाला 3 मिळणार आहे. ही व्हॅल्यू इथे आपण पुट करूयात. a इज इक्वल टू 3 याच्यात जर पुट केली तिथे काही 3 + 2b इज इक्वल टू 4. तर 2b इज इक्वल टू येईल 4 - 3, तर b इक्वल टू येईल 1 आणि हा इकडे येताना डिवाइड होईल, कारण 4 - 3 1 झाला आणि इकडे हा 2 जो आहे तो डिवाइड होईल. अशा प्रकारे आपल्याला त्याचं फायनल आन्सर जे आहे ते मिळणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 3. फाइंड a and b if a + b into 2 + i is equal to b + 1 + 10 + 2a into i. हे जरी या स्वरूपात दिलेलं असलं तरी आपण त्याला सिम्प्लिफाय करत असताना त्याला a + ib या फॉर्म मध्ये आणणं आपलं काम आहे. आता हे डायरेक्टली तसं दिलेलं नाही मागच्या एक्झाम्पल सारखं. आपण याला त्या प्रकारात आणूयात आधी, म्हणजे मग आपल्याला इक्वेलिटी करणं सोपं जाईल. तर इथे आता जे दिसत आहे हे 2 ब्रॅकेटचा प्रोडक्ट आहे, त्याला आपण प्रोडक्ट काढून घेऊयात. a into 2 + i नंतर प्लस b into 2 + i आपण प्रॉडक्ट घेतोय. तर हा ऍज इट इज राहील, कारण हा ऑलरेडी इमॅजिनरी पार्ट आणि याच्यामध्ये दिलेला आहे. रिअल पार्ट मध्ये वेगवेगळा करून सेकंड राईट हँड साईडला आपल्याला सिम्प्लिफाय करायची गरज नाही. इथे मल्टिप्लाय करूया 2a + ai + 2b + bi इज इक्वल टू b + 1 + 10 + 2a into i हा ऍज इट इज असणार आहे. पुढे बघा, ही आय ची टर्म दिसली आहे. ज्या ज्या टर्म्स आहेत रिअल पार्ट असलेले आणि इमॅजिनरी पार्ट्स असलेले त्यांना जवळ घेतलं आपण तर आपल्याला ऑफकोर्स ते एकत्रित लिहून इक्वॅलिटी करणं सोपं जाईल. त्याला 2a + 2b असं लिहिता येईल आणि प्लस इथून आय जर कॉमन काढला तर a + b into i असं याला लिहिता येणार आहे. फायनली मग इथे इक्वल टू b + 1 + 10 + 2a into i असं लिहिता येणार आहे. आता आपण त्यांचे जे रिअल पार्ट आहेत ते रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हे आपण आता इक्वल करू शकतो इक्वॅलिटीचा यूज करून. तर बाय इक्वॅलिटी ऑफ रिअल अँड इमॅजिनरी पार्ट, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट हे जर आपण इक्वेट केले तर ते तुम्हाला मिळतं आहे 2a + 2b इज इक्वल टू b + 1.
आणि सेकंड इक्वेशन मिळतं ए प्लस बी इक्वल टू 10 प्लस 2a. याला सिम्प्लिफाय केलं, हा बी जर इकडे आणला तर तो इकडे येताना मायनस होईल, मायनस बी इज इक्वल टू 1 होईल आणि हा 2a प्लस बी मायनस बी केल्यानंतर हा 1 मिळणार आहे. हे समजा आपल्यासाठी इक्वेशन नंबर फर्स्ट असेल. त्यानंतर हे जे इक्वेशन आहे याला सिम्प्लिफाय करूया, तर हा ट्वाइस ए जो आहे तो तिकडे जर आणला तर मायनस होईल, मायनस ट्वाइस ए प्लस हा ए प्लस बी इज इक्वल टू 10 आणि हा फायनली मायनस ए प्लस बी इज इक्वल टू 10 मिळेल. याचा समजा मी ए तिकडे पाठवलं तर बी इज इक्वल टू 10 प्लस ए या टाइपने मला मिळणार आहे. से दिस इक्वेशन नंबर सेकंड. आणि या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. हे सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार झाले ए आणि बी मध्ये, जे आपण 10th स्टँडर्डला आपलं चॅप्टरच होतं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याच्यामध्ये आपण ग्राफिकल मेथड वापरली, ग्रॅमर टूल वापरलेला आहे. त्या ज्या मेथड्स आहेत त्याच्यापैकी कुठलीही एक मेथड अप्लाय केली, 4 मेथड त्या आहेत कदाचित, त्याच्यापैकी एकही तुम्ही कुठलीही यूज करत असाल तरीही तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवणं इझी जाणार आहे. म्हणजे पुढचा पार्ट अगदी सोपा आहे. ही जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये आपण काढलेली बी इज टू 10 प्लस ए ही याच्यात आपण पुट करूया. ही पण एक मेथड आहे. ही व्हॅल्यू आपण याच्यात पुट करतो की ते काय बघा, ट्वाइस ए प्लस 10 प्लस ए इक्वल टू 1. तर हा ट्वाइस ए प्लस 10 आणि प्लस ए, हा ए आणि हा ट्वाइस ए केल्यानंतर इथे 3a मिळतोय आणि इक्वल टू 1 होईल. तर 3a इज इक्वल टू 10, 1 मायनस 10 म्हणजे तो मायनस 9 मिळतो आहे. आणि तो जो मायनस 9 मिळतो आहे ए इज इक्वल टू मायनस 9 आणि हा इकडे त्यांना डिव्हाइड होणार. हा 3 इकडे मल्टिप्लाय आहे, तो त्या मायनस 9 ला डिव्हाइड होईल आणि फायनली तुम्हाला ए इज इक्वल टू मिळत आहे मायनस 3. आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण कुठे पुट करणार, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये काय ठेवायचं, कारण आपल्याला बी पण फाइंड आउट करायचं आहे. जर बी फाइंड आउट करायचं असेल तर बी इज इक्वल टू 10 मायनस 3 म्हणजेच बी इक्वल टू आपल्याला मिळत आहे मायनस 7. अशा प्रकारे आपल्याला ए आणि बी दोन्हीचे जे व्हॅल्यू आहे ते काढता येणं जमणार आहे. तर पुढचं बघूयात एक्झाम्पल नंबर त्यातलंच 4. इथे ए बी आय इक्वल टू 3a मायनस बी प्लस 12i या पद्धतीने दिलेलं आहे. इथे देखील आपल्याला तसंच करायचं आहे. इथे सुद्धा रिअल पार्ट इमेजिन पार्ट हे ऑलरेडी दिलेले आहे, त्यामुळे इथे डायरेक्ट आपण इक्वेलिटी जर केली वापरली तर आपल्याला डायरेक्टली इमॅजिनरी पार्ट आणि त्याचा बाय इक्वेलिटी ऑफ रिअल अँड इमॅजिनरी पार्ट डायरेक्ट मिळणार आहे. ते मिळाल्यानंतर बघा इथे हा जो रिअल पार्ट आहे हा 3ab आहे आणि इकडे तो पार्ट नाहीच आहे, म्हणजे इथे तो आपण 0 कन्सिडर करतो याचा अर्थ. तर मग इथे 3a मायनस बी इक्वल टू 0 येईल आणि जो आपला इमॅजिनरी पार्ट आहे तो ab इज इक्वल टू 12 येणार आहे. आता इथे ab इक्वल टू 12 येतं, याचा अर्थ आपण इथे b किंवा a काढू शकतो, एका साईडला टाकून द्याला, म्हणजे याला नाव द्या सेकंड आणि हे इक्वेशन फर्स्ट असणार. या दोन्ही इक्वेशन वरून आपण a आणि b ची व्हॅल्यू फाइंड करणं इझी होणार आहे. आता ही b ची व्हॅल्यू जर पुट केली तर 3a मायनस 12 अपॉन a इज इक्वल टू 0 होणार. ही व्हॅल्यू जी आहे ती मी इथे यूज करतो आहे. ही व्हॅल्यू याच्यात टाकल्यानंतर तर इथे काय बघा, क्रॉस जर केला आपण तर 3 इंटू a स्क्वेअर मायनस 12 अपॉन a इज इक्वल टू 0. हा एक तिकडे पाठवा, तो तिकडे त्यांना मल्टिप्लाय झाल्यानंतर तो 0 होऊन जाईल. त्यानंतर 3a स्क्वेअर मायनस 12 इक्वल टू 0, तर a स्क्वेअर इज इक्वल टू 12 अपॉन 3 होईल, कारण हा 3 त्याला डिवाइड होईल आणि हा 3 त्याला पॉझिटिव्ह होईल. तर a स्क्वेअर इक्वल तुम्हाला मिळतोय 4. आणि जर आपण याचं स्क्वेअर रूट काढलं, टेकिंग स्क्वेअर रूट, जर स्क्वेअर रूट काढलं तर आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळतात याच्या. एक आहे a इज इक्वल टू प्लस 2 आणि मायनस 2. आता या 2 केसेस आपल्याला मिळतात. एक याची व्हॅल्यू जी आहे म्हणजे जेव्हा व्हेन a इज इक्वल टू 2, जेव्हा a ची व्हॅल्यू 2 आहे तेव्हा सेकंड बिकम्स, सेकंड काय होईल बघा, सेकंड बिकम्स b इज इक्वल टू 12 अपॉन 2 इज इक्वल टू 6. तेव्हा आपल्याला जो b आहे तो 6 मिळतो आहे. आणि ज्या वेळेला a ची व्हॅल्यू जी आहे ती मायनस असेल, मायनस 2, तर सेकंड बिकम्स, त्यावेळेला सेकंड बघा, सेकंड मध्ये जर आपण ती व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला फक्त निगेटिव्ह आन्सर मिळतं, बाकी एक्झॅक्टली सेम आहे. तर सेकंड बिकम्स, सेकंडची व्हॅल्यू मिळते आहे
बी इज इक्वल टू 12 अपॉन -2 इक्वल टू -6. म्हणजे आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या. आपल्याला फायनल आन्सर जे मिळालं ते असं आहे की इथे a इज इक्वल टू 2 असताना b इज इक्वल टू 6 आणि a इज इक्वल टू -2 असताना b इज इक्वल टू -6. नेक्स्ट थर्ड मधील 6th नंबरचं एक्झाम्पल बघूया. या डिव्हिजनच्या स्वरूपात ते दिलेलं आहे म्हणून आपण हे एक्झाम्पल घेणार आहोत. तर हे डिव्हिजनच्या स्वरूपात दिलेलं आहे ते काय होईल बघा. आता इथे जे तुम्हाला दिसतंय 1 अपॉन a प्लस IB हा अपॉनला दिसतोय आणि हा आपला न्यूमरेटरलाच आहे. तर अशा वेळेला आपण काय करतो की जनरली जे अननोन नंबर्स आहेत त्यांना आपण न्यूमरेटर राहू द्यायचं नाही. आपण इथे रिसिप्रोकल जर घेतला तर हा 1 अपॉन 3 -2 आहे या स्वरूपात येणार आहे. पुढे आपल्याला याला कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय डिवाइड करायला लागतं कारण ते अपॉनला आहे आणि अपॉनला आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर ठेवायचा नसतो. मग त्यावेळेला आपण त्याच्या कॉन्जुगेटने त्याला मल्टिप्लायने डिवाइड करतो कारण इथे 1 मल्टिप्लाय आहेच. जर 1 मल्टिप्लाय आहे तर आपण 1 ऐवजी 3 + 2i आणि 3 + 2i यांचं आपण डिव्हिजन त्या ठिकाणी टाकू शकतो कारण ते कॅन्सल होतात सारख्या टर्म्स आणि त्याचा आन्सर 1 येतो आणि 1 हा प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय असतो. त्यालाच आपण या ठिकाणी रॅशनलायझेशन सुद्धा म्हणतो. हे तुम्ही दहावीपर्यंत शिकत आलेला आहातच. आणि बाकी पुढे मला फक्त सिम्प्लिफाय करूयात. 3 + 2i अपॉनला हा 3² - 2i² होईल कारण a² - b² चा फॉर्म्युला इथे यूज होणार आहे. तसं आपण डायरेक्ट पण याची प्रॉपर्टी शिकलो आहोतच. जर आपण कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने जर मल्टिप्लिकेशन केलं तर डायरेक्टली आपल्याला a² + b² या स्वरूपात त्याचं आन्सर मिळतं. परंतु आपण इथे आपल्या बेसिक जे नॉलेज आहे ते पण वापरलं तर इथे 9 + 4 असं येणार आहे कारण आयचा जो स्क्वेअर आहे तो मायनस मध्ये तो मायनस आणि हा मायनस म्हणून प्लस होऊन जाईल. तर फायनली आपल्याला हा 3 + 2i आपल्याला 9 + 4 13 आणि हा a + ib इथे आहे. तर आपण अशा पद्धतीने इक्वेटिंग जर केलं इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट तर आपल्याला त्यांना सेपरेट केल्यानंतर त्याचा रिअल पार्ट 3/13 आणि त्याचा 2/13 असा मिळतो. थोडं शॉर्टकट मी घेतोय कारण आपल्याला बऱ्यापैकी समजलेलं असेल इझी वेने आपल्याला ते करता आहे. तर b इज इक्वल टू इथे येईल. b हे इमॅजिनरी आहे तिथे 2/13 आहे कारण हा 13 होता तो संपूर्ण याला आपण म्हणजे आपण याला 3/13 + 2/13i या स्वरूपात सेपरेट लिहू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला a आणि b ही दोन्ही व्हॅल्यू जी आहेत त्या मिळतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 4. एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ a + ib. याला a + ib च्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. ab बिलॉंग्स टू r आहे म्हणजे रिअल नंबरच आहे आणि i = √-1 आहे ते आपल्याला माहिती आहे बाय डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किंवा इमॅजिनरी नंबर. आणि स्टेट द व्हॅल्यूज ऑफ a and b आणि तुम्हाला a and b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून स्टेट करायचे आहे. जसं आपण कम्पेअर करून करतो इक्वेटिंग करून करतो ते आपल्याला काम करायचं आहे. तर बघा बघूयात इथे आता हे जे दिसतंय याचा प्रॉडक्टच घ्यायचं आहे आपल्याला. आपण काय करूया त्याला a + b मानूयात. लेट a + ib इज इक्वल टू 1 + 2i म्हणजे आपल्याला डायरेक्टली लास्ट स्टेपला इक्वेटिंग करता येईल. त्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे 1 × -2 -2 1 × i म्हणजे आपल्याला ठीक आहे मी एक स्टेप वाढवतो. 1 × हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला + 2i × हा -2 + i याला मल्टिप्लाय केला. तर याने याला मल्टिप्लाय केलं तर -2 + i येणार आणि याने याला केलं मल्टिप्लाय तर इथे येईल -2 × 2 4 आणि इथे i हा 2i × i इथे येईल प्लस दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणून 2 आणि i × i काय येईल i² इक्वल टू हा -2 हा i - 4i 1 आणि 4 मायनस केल्यानंतर आपल्याला -3i असं मिळणार आणि ते +2 आणि हा -1 असतो i² जो आहे तो. हे आपल्याला बाय डेफिनेशन माहिती आहे की i = जर -1 असेल तर अशा वेळेला i² जो आहे तो -1 येणार आहे. हा -2 हा -2 हा -3i आणि फायनली इथे -4 -3i असं मिळत आहे. आणि याच्यावरूनच हा जर आपण इक्वेटिंग केला इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट तर आपल्याला मिळत आहे की a इज इक्वल टू -4 आणि b इज इक्वल टू -3 अशा प्रकारे आपल्याला फायनल आन्सर मिळून जात आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. इथे आपल्याला तेच करायचं पण इथे प्रॉडक्ट ऐवजी डिव्हिजन आहे. यालाही आपण मानून घेऊयात. याला देखील a + ib
इज इक्वल टू 1 प्लस आय 1 मायनस आय रेस टू -1 आहे बघा. तर याला लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल बाय लॉ ऑफ इंडायसेस जर आपण यूज केले जे आपण स्टार्टिंगच्याच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत फॉर्म्युले 1 मायनस आय इथे असेल म्हणजे ब्रॅकेट रेस टू मायनस आहे म्हणजे आपण प्लस साइन झाले रेस टू 1 आपण येत नाही तो ग्रॅड धरला जात नाही. आता अशा याच्यानंतर आपण काय करतो जनरली इथे आपण अकाउंटला जो आहे तो कॉम्प्लेक्स नंबर ठेवत नाही. मग अशा वेळेला आपण याच्या कॉन्जुगेट पेअरने त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. तर याला कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो आहे. इथे जर मायनस साइन आहे तिथे प्लस साइन आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर इथे येईल 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर असणार. कारण ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला आणि दोन्ही ब्रॅकेट सेम होते म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला आहे. तसं इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर जर काढायचा असेल तर काय होईल बघा 1 प्लस 2i ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला मी इथे वापरतो आहे आणि आपण येईल 1 प्लस 1 फक्त कारण आय स्क्वेअर जो आहे तो -1 असतो आणि त्यानुसार 1 प्लस 1 तो होईल. त्यानंतर हा 1 प्लस 2i आणि हा -1 होईल कारण आपल्याला माहिती आहे की आय स्क्वेअर जो आहे तो -1 असतो. आपल्याला येईल 2. तसा हा 1 आणि -2 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे फक्त 2i अपॉनला हा 2 असणार आणि तो कॅन्सल केल्यावर फक्त आय मिळणार आणि याला आपण 0 प्लस आय असं लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला फायनली ए प्लस आय बी इक्वल टू जे मिळत आहे ते 0 प्लस आय आणि परत त्याला आपण इक्वेटिंग जर केलं इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट तर इथे काय होईल बघा ए इज इक्वल टू 0 अँड बी इज इक्वल टू 1. आयचा कोएफिशियंट ते 1 आहे इथे आयचा कोएफिशियंट बी आहे म्हणून आपण ए इक्वल टू 0 आणि बी इक्वल टू 1. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये 4th आहे 2 प्लस आय अपॉन 3 मायनस आय इंटू 1 प्लस 2i. याला आपण नेहमीच्याच मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. जे आहे तेच बेसिक आपलं वापरायचं आहे की दोन्ही ब्रॅकेटचा आधी प्रॉडक्ट आपण घेऊयात. आता याला सिम्प्लिफाय करताना आपल्याला ऑफकोर्स ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे म्हणजे रिअल पार्ट वेगळा आणि इमॅजिनरी पार्ट वेगळा आणि त्यात ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे किंवा स्टेट करायचे आहे. तिथे तसं जर आपण करायला गेलो तर ब्रॅकेटचं प्रॉडक्ट आपण घेतोय 3 इंटू 1 प्लस 2i आणि मायनस आय मल्टिप्लाय बाय 1 प्लस 2i अशा पद्धतीने तो प्रॉडक्ट घेता येऊ शकतो. 2 प्लस आय अपॉन हा 3 मल्टिप्लाय केला 3 इंटू 1 3 3 6 6i मायनस आय ने मल्टिप्लाय केलं तर ते मायनस आय येईल आणि हा मायनस आणि प्लसचा प्रॉडक्ट जो आहे तो मायनस हा 2i इंटू आय स्क्वेअर होऊन जाईल. पुढे याला सिम्प्लिफाय करूयात 2 प्लस आय अपॉन 3 आणि हा 6i मायनस आय जो आहे तो 5i येईल आणि हा जो मायनस 2i स्क्वेअर आहे कारण आय स्क्वेअर इज इक्वल टू जर -1 आहे तर तो -1 आणि हा -2 असा +2 तो होऊन जाईल. हा 3 + 2 जो आहे तो 5 होईल आणि इथे 5 + 5i लिहिता येणार आहे. पुढे आपण अशा वेळेला हा इथे 5 कॉमन लिहितोय तर तो कॉमन काढून घेऊयात आणि ज्याला डिव्हिजन असेल आणि जर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिसत असेल तर अशा वेळेला आपण रॅशनलाइज करतो किंवा त्याला आपण आपल्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करतो. त्याची कॉन्जुगेट पेअर म्हणजे प्लस ऐवजी मायनस साइन त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तेच आपण काम पुन्हा करतो आहोत. ते दोघींचा ब्रॅकेट जर प्रोडक्ट घेतला 2 इंटू 1 2 येईल 2 इंटू आय मायनस आहे म्हणून -2i येईल. हा आय इंटू 1 आय होईल हा प्लस आणि मायनस आय स्क्वेअर आपल्याला हा 5 जो आहे तो असाच राहू द्या आणि हे दोन्ही ब्रॅकेट दिसत आहेत तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होतोय. तिथे 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर त्याला असं लिहिता येणार आहे आणि हा 2 मायनस आय होईल कारण 2i -2i प्लस आय आहे मायनस आय आणि हा मायनस आय स्क्वेअरचा जो आय स्क्वेअर आहे तो मायनस होईल तो मायनस आणि हा मायनस म्हणून हा इथे प्लस होईल. हा 5 हा 1 इथे देखील तसंच +1 होऊन जाईल आणि मग फायनली इथे हा 2 + 1 3 मायनस आय होईल आणि आपल्याला 5 इंटू 2 म्हणजे 5 × 10 3 मायनस आय अपॉन 10 याला जर सेपरेट केलं तर 3/10 मायनस 1/10 इंटू आय हा आपला ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल आणि मग इक्वेटिंग केल्यानंतर त्याचे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट जर आपण इक्वेट केले तर आपल्याला ए आणि बी या दोघींच्या व्हॅल्यू जे आहेत ते मिळतात 3/10 and b is equal to -1/10. ठीक आहे. 1.4 4th नंबर म्हणून 7 नंबरचा एक्झाम्पल
तर इथे सुद्धा आपल्याला ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. तर सुरुवातीलाच इथे 1 प्लस आय रेस टू मायनस 3 आहे ना, तर इथे आपण लॉ ऑफ इंडायसेस जर वापरला 1 प्लस आय रेस टू इथे क्यूब इथे लिहिता येईल आणि 1 प्लस आय त्याचा क्यूब घ्यायचा आहे म्हणजे ए प्लस बी याचा क्यूबचा फॉर्म्युला वापरायला लागणार आहे. तर काय होईल बघा इथे 1 क्यूब फॉर्म्युला जो आपला असा आहे 1 क्यूब प्लस 3 इंटू 1 इंटू 1 स्क्वेअर इंटू आय प्लस 3 इंटू 1 इंटू आय स्क्वेअर आणि प्लस आय क्यूब या पद्धतीचा तो फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा. हे सगळे फॉर्म्युले आपण बेसिक फॉर्म्युले जे आहेत ते पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर त्यांचा इथे आपण युज करतो आहोत. हा 1 अपॉन इथे 1 प्लस हा 3 इंटू आय येईल फक्त कारण 1 चा स्क्वेअर 1च येतो आणि तो आपण नाही ते जाणार आहे. ते 3 इंटू आय स्क्वेअर जो आहे तो -1 येतो आणि आय क्यूब जो आहे तो आय येतो. हे पण आपण लिहून घेतलं आहे. आय रेस टू 4 पर्यंत आपल्याला माहिती असायला पाहिजे. इथे येईल 1 अपॉन हा 1 प्लस 3i आणि हा जो मायनस आय आहे तो मिळून इथे फक्त येईल 2i आणि हा -3 होईल. 3 इंटू -1 केल्यानंतर हा 1 -3 आहे म्हणून इथे -2 येईल आणि हा प्लस 2i. पुढे आपल्याला हा जो नंबर आहे याच्यामध्ये अजून एक गोष्ट कॉमन निघते बघा. a प्लस आय बी इज इक्वल टू 1 अपॉन इथून 2 कॉमन काढता येतो आपल्याला किंवा आपण -2 जरी कॉमन काढलं तरी चालणार आहे. तर इथे काही -2 जर कॉमन काढलं तिथे येईल 1 आणि -i असं येईल इथे. पुढे आपण अशा वेळेला जर डिव्हाइड असेल तर त्यावेळेला आपण त्याला त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करतो. तिथे 1 प्लस आय 1 इंटू 1 प्लस आय केल्यानंतर नंतर हा -2i आणि हा 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर होईल. परत ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलेला आहे. इथे हा 1 अपॉन आय आणि हा -2 ऍज इट इज आणि इथे येईल 1 प्लस 1 कारण त्या ठिकाणी आय स्क्वेअर जो आहे तो -1 आहे आणि हा मायनस म्हणून तो +1 होऊन जाईल. हा 1 प्लस आय आणि आपण -2 इंटू हा 2 त्याला मल्टिप्लाय होईल. तर हा 1 प्लस आय आणि आपण -4 म्हणजेच फायनली याला आपण जर सेपरेट केलं तर -1 अपॉन 4 -1 अपॉन 4i या स्वरूपात तुम्हाला ए प्लस आय बी जो आहे तो मिळतो आहे. आणि बाकी पुढे मग आपण त्याला नेहमीप्रमाणे इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट जर आपण हे पार्ट इक्वेट केले तर आपल्याला या पद्धतीने ए हा -1 अपॉन 4 आणि बी जो आहे तो -1 अपॉन 4च मिळतो आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया 10. यालाही त्याच पद्धतीने ए प्लस आय बी इज इक्वल टू 2 प्लस 3i इंटू 2 मायनस 3i. अगदी इझी एक्झाम्पल आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला जर वापरला इथे 2 स्क्वेअर मायनस 3i ब्रॅकेट स्क्वेअर येईल. हा 4 होईल. हा -3 चा स्क्वेअर 9 आणि याचा स्क्वेअर जो आहे तो -1 येतो म्हणजे हा 4 प्लस 9 होईल म्हणजेच हा 13 होईल. 13 प्लस 0i या फॉर्म मध्ये त्याला लिहिता येईल आणि म्हणून आपण त्याला इक्वेटिंग केलं. इक्वेटिंग रिअल आणि इमॅजिनरी अगदी इझी एक्झाम्पल होतं. हे एक्झाम्पल घेण्यामागचं कारण एकच होतं की ते फक्त जो इमॅजिनरी पार्ट आहे तो ऑब्सेंट आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी 0 डायरेक्ट त्याला लिहू शकतो 0i करून आणि मग त्या ठिकाणी तुम्ही ए ची व्हॅल्यू जर 13 असेल तर बी या ठिकाणी आपण आयचा जो कोएफिशियंट आहे बी तो 0 लिहू शकतो. तर पुढचं बघा हे एक्झाम्पल जे आहे यात पॉवर दिलेली आहे रेस टू इंडेक्स 8 आहे इथे 9 आहे इथे 10 आहे म्हणजे या प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत त्यात आपण एक पॉवर ऑफ आय असा टॉपिक पाहिला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर त्याचा जर इथे आपण युज केला तर हे पण एक्झाम्पल जे आहे ते अगदी इझी होत जाणार आहे कारण ते कितीही पॉवर असली आयची तरी आपल्याकडे रेस टू 4 पर्यंत जरी आपलं पाठांतर असलं किंवा माहिती असलं तरी आपण ती पॉवर किती जरी असली तरी पण तिला आपण सोप्या पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. ते आपण शिकवतो त्यावेळेला आपण शिकवतो की तिला 4 ने डिव्हाइड करायचं. त्याची जी पण पॉवर असेल 8 आहे 9 आहे 11 आहे 10 आहे आणि जो जी पण त्याची बाकी उरणार रिमाइंडर असेल ते त्या ठिकाणी लिहायचं म्हणजे तुम्हाला तोच रिमाइंडरचा जो रेस टू पॉवर आहे तीच काढायला लागते. बाकीचं काढायची गरज नाही. वगैरे 4 दुनी 8 असं होतं ह्या त्या फॉर्म मध्ये लिहिता येतोय. पुढे -3 इथे देखील आय रेस टू 4 दुनी 8 आणि 1 जो आहे तो रिमाइंडर आहे +3 ऍज इट इज असेल. मी कसं लिहिलं एकदा परत बघून घ्या व्यवस्थित. 4 दुनी 8 कारण त्याला पूर्ण भाग जातोय म्हणून 4 दुनी 8 झालं. पुढे आय रेस टू 9 आहे इथे 4 इंटू 2 +1 होईल म्हणजे तो 9 होईल. तसे इथे हा 3 आय रेस टू इथे देखील जी पॉवर आहे ती 4 इंटू 2 4 दुनी 8 होतात आणि 11 होण्यासाठी 8 प्लस 2 या स्वरूपात त्याला रिमाइंडर जो आहे तो 2 लिहिता येईल. तसा हा -4 आय रेस टू याला 4 दुनी 8 आणि प्लस या ठिकाणी
3 होईल इथे, आणि इथे मात्र 2 होईल. -2 तो जो 10 दिसतो आहे 4 दुनी 8 आणि +2, आणि इथे जो -2 होता तो आहेच. बाकी आपण यानंतर इथे जे आहे ते शॉर्टकट पॉवर काही जरी असते ते आपण शॉर्टकटच्या मेथडने काढतो, त्याचा आपण इथे यूज करणार आहोत. जसं की आपण शिकलो होतो की रेस टू जर I⁴n असेल तर डायरेक्ट 1 येतं, I⁴n +1 असेल तर I येणार आहे, I⁴n +2 असेल तर अशा वेळेला डायरेक्टली आपण I² म्हणजे -1 येईल, आणि I⁴n +3 असेल तर डायरेक्टली -I येईल. या पद्धतीने आपण ते शिकलेलो आहोत. किंवा जर समजा हे लक्षात नसेल तर अशा वेळेला त्याला 4 ने डिवाइड केल्यावर जे काय आपल्याला मिळालेलं आहे त्याला आपण 4 हा डायरेक्टली 1 लिहिता येणार आहे, हा -3 हा I डायरेक्ट लिहिता येईल, हा +3 होईल. आपणला हा 3 हा I² वाटल्यास लिहून घ्यायचा आधी, कारण जे पण रिमाइंडर उरलेला आहे ती पॉवर त्याला देऊन द्यायची. -4 इथे सुद्धा I² आणि हा -2 जो आहे ॲज इट इज. हा 4 + 3 जो आहे तो 7 होईल, हा -3I अपॉनला हा -3I होईल, कारण I³ म्हणजेच -I असणार आहे. हा +4 होईल कारण हा -1 आहे, ठीक याला एक स्टेप वाढूया, आणि हा -2 होईल. पुढे हा 7 - 3I अपॉनला हा -3I आणि हा +4 -2, कारण हा त्याच्यातून मायनस होईल, आणि हा 7 - 3I अपॉनला परत आपल्याला डिव्हिजनच्या स्वरूपात या ठिकाणी जे आहे ते A+IB मिळालेला आहे. मग याला आपण परत A+IBच्या फॉर्ममध्ये आणायचं असेल तर आपण अशा वेळेला त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने त्याला मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करतो. म्हणजे हेच काम आपल्याला परत करायचं आहे. 2 + 3I अपॉन 2 + 3I ने मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलं. याला सिम्प्लिफाय करत 7 × 14. अगदी तेच काम आपण पुन्हा पुन्हा करतो. मी थोडंसं फास्ट घेतो. 7 × 21, हा 3 × 6I, आणि हा मायनस हा जो दिसतोय 3 × 3 हा मायनस होईल, परंतु I² घेतल्यानंतर तो परत प्लस होऊन जाईल. ठीक आहे, त्याला एक स्टेप वाढूया. इथे काही 2² - 3I त्याचा स्क्वेअर होईल. हा 14 हा -21 आणि -6 केल्यानंतर दोघींची जर आपण ऍडिशन केली, ऍडिशन करायला लागणार कारण दोघी निगेटिव्ह आहे, तर तो येणार आहे 27I, आणि पुढे हा -+9 होईल कारण I² जो आहे तो -, तो आपल्याला हा 4 आणि हा +9 होईल, कारण I चा स्क्वेअर येतो -1 आणि हा 3 चा स्क्वेअर 9, आणि मायनस आणि मायनसचा प्रोडक्ट प्लस झाला आहे. तर ही जर आपण ऍडिशन केली, आता इथे आपण याला सिम्प्लिफाय करू. 14 + 9 हा 23 येणार आहे, 23, आणि इकडे हा -27I आणि अपॉनला 13 आहे. तर फायनली A+IB जो आहे तो आपल्याला असा मिळतो 23/13 -27/13I, आणि हाच आपण जर इक्वेटिंग केला, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट, तर आपल्याला फायनली A आणि B चे व्हॅल्यूज मिळतात. A = 23/13 आणि B = -27/13 हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या एक्झरसाइजचे उर्वरित जे एक्झाम्पल्स आहेत ते पाहणार आहोत. आता इथेच थांबूयात.